ह्याची गाडी हो काय झालं पहिल्यांदाच आलेला आहे एवढं. तर मित्रांनो आजपासून आपली डेली ब्लॉगिंग चालू होणार आहे. थोडं कारणास्तव आपण ब्लॉगिंग थोडी थांबवलेली. तर हा मित्रांनो, तर नवरात्र चालू झालेले आहे. तर आलिशा चिकन शॉप जे आहे ते 9 दिवस बंद राहणार आहे. दसऱ्या दिवशी आपलं शॉप ओपन होणार आहे आणि त्या दिवशी असणार आहे मोठा धमाका. ऑफरचा खास मोठा धमाका मी घेऊन येणार आहे मित्रांनो. आणि आज मी कुठं चाललो, काय करणार आहे आमच्या रानात अजून पण पाणी आहेच, उपसाचा काही विषयच नाही. ह्याची गाडी हो गोरे बी गेला ना मंत्री हो ही. सगळंच पाणी त्या दिवशी तुम्हाला असं बघायला मिळत नसतं, फक्त असं स्थिर पाणी. हे काय सगळं आहे बघा उतर क्या आपको गोरगावची माणसं आली चला लवकर. कसलं पाणी वाढलं काहीच नाही मग भाऊ. तर अशा प्रकारे मित्रांनो पाणीचं थोडं स्तर कमी झालेलं आहे, पण प्रवाह काय कमी झालेला नाही, अजून पण वाढत आहे. वाहतूक पूर्ण कोंडी झालेली आहे मित्रांनो, पलीकडल्या साईडला पण आणि ह्या साईडला पण. बघू शकता आपलं संगोबाचं मंदिर आणि हे आहे आपली सिनामाई. ते पण पूर्णपणे उद्रेक रूपामध्ये आपल्या समोर आज दिसत आहे. उद्रेक रूप असं घेतलेलं आहे आपल्या सिनामाईने. विशेष म्हणजे आता इकडं JCB लावून, तर मी दाखवतोय तुम्हाला JCB नेमकं कशासाठी लावलंय ते पण बघू आपण. पाण्याचा फुल असा प्रवाह चालू आहे. रात्रंदिवस मग काय म्हणतो नाही रे. तर रात्रंदिवस पाणी एवढं असंच चालू आहे का? तर एवढंच प्रवाह कंटिन्यू चालू आहे मित्रांनो. आणि अजून सुद्धा वरून पाणी येण्याची अजून सुद्धा दाट शक्यता असल्यामुळं आत्तापासूनच JCB लावून डायरेक्ट म्हणजे साफसफाई करण्यात येत आहे. हे बघू शकता तुम्ही, जे गुंतलेलं आहे ते JCB मार्गे काढणार आहेत. आता JCB लावून काढत आहेत.
ह्याच्या आधी आपल्या या नदीला पाणी आलतं का एवढं? पाणी होईल हा ह्याच्या आधी पण तरी किती वर्ष झालं असेल? 50 वर्ष झाली. 50 वर्षानंतर एवढं पाणी आलंय. आता पाणी 3दा झालं घ्यायचं एवढं. हा ना. पण 50 वर्षाच्या काळानंतर एवढं पाणी आपल्या आलं असं म्हणायचंय तुम्हाला? लय पाणी आले याला तर आले खेळायला. होय. तर इथं अशा प्रकारे मित्रांनो माशांचे जाळे सगळे काढलेले आहेत. मासेमारी सध्या तर बंदच आहे, बरोबर ना? एकही तुम्हाला असं मला तर वाटत नाही या प्रवाहात कोण उतरेल म्हणून. इकडल्या साईडला एवढी पब्लिक आहे. JCB कशा प्रकारे काम करतं हे पण तुम्हाला दाखवतो. हॅलो काय झालं? काय झालं? पडायला लागला. मित्रांनो नदीला आलेला पूर हे काय पर्यटन स्थळ नाही बरं का, लक्षात असून द्या. जर हे पाणी जर तुमच्या घराच्या दाराला जर लागलं ना तर कळेल तुम्हाला की पाण्याची ताकद काय आहे. आणि हे प्रत्येक शेतकरी प्रत्येक राहणारा इकडल्या साईडला राहणारे जे आहेत ना त्यांना कळालंय की पाण्याची ताकद खरी काय आहे ते, बरोबर का. तर निसर्गाच्या पुढं कधीही कोणी छेडछाड करू नये. याचा प्रकोप आज आपण बघितलेला आहे मित्रांनो आणि अजून पण बघत आहेत. हो बरोबर आहे का नाही? आजपर्यंत आपल्या नदीला एवढं पाणी आलं का? कधीच नाही, पहिल्यांदाच आलेलं आहे एवढं पाणी. तुमच्या बघण्यानुसार माझा जन्म झाला 30-32 वर्ष मला चालू. हा. पहिल्यांदा बघतोय पाणी एवढं आलेलं. खोल्यावरनं पहिल्यांदा पाणी गेलं. पहिल्यांदाच बघितलं 30 वर्षानंतर. होय. तुमचा व्यवसाय काय? माशाचा व्यवसाय. असलं एवढं पाणी तुम्ही उतरू शकताय का? नाही कधीच उतरू शकत नाही एवढ्या पाण्यात. आमची नावच वाहून गेली तर आम्ही उतरू कसं शकणार? नाव वाहून गेली. हो. तर मित्रांनो बघू शकताय मासेमारी ज्या आपला व्यवसाय मूळ व्यवसाय या नदीचा, तर अक्षरशः यांचे नाव सुद्धा वाहून गेलेले आहेत. किती नाव आहेत तरी आपले? 2 नाव वाहून गेले, ह्यांची एक गेली माझी एक गेली. होय. तरी आपल्या या नदीमध्ये किती नाव असतात तरी? नाव बरेच असतील तरी ते 40-50 नाव असतात. बघू शकता मित्रांनो 40-50 नाव. नॉट अ जोक. धन्यवाद बरं का. आणि जरा लक्ष राहून दे बरं का आणि सावध राहा. आणि जे पण हा व्हिडिओ बघतात गोरगाव हे खालचे कोणते गाव आहेत? दिलमेश्वर, आलीश्वर, करंजा, हां कोळगाव ते सगळे इकडे आपल्या खाली या साईडला. दोनचं ते जे इकडले गाव त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, बरोबर ना. आणि यांनी सुद्धा सावध राहावं. तुम्ही बघू शकता पाणी इकडनं येत आहे. मित्रांनो आंबेवाडी ज्योत घेऊन आलात काय? कधी पोहोचला तुम्ही? आता इतक्यातच? होय. किती दिवस गेलते तुम्ही? कालच गेलतो रात्री. काल रात्री फुल पावसात. पाऊस चालू तिकडं परिस्थिती आहे का पाण्याची काय? लय बोलतोय सगळे पूल सगळे वाहतात. हा पूर्ण पुलच व्हायला लागलेत काय? बरोबर. काळजी घ्या बरं का मित्रांनो. हा अजिंक्य भाई आपण कुठे गेलतो? संगोबाला गेलतो. नदीला पूर येण्याची शक्यता आहे आता तिथं. तिथून आलो, भरपूर पाऊस आहे, गरमाळ्यात चालू आहे. भूक लागली होती, आप्पूला म्हणलं काय तर खाऊ. आलंय चिप्स घेऊन केळी, चिप्स फारसं बघा इथं अजून स्टॉक आहे आमचा. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला एक असं कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. आणि ज्यांचे कोणाचे नातेवाईक सीना नदीवर ज्यांचे गाव आहेत, सीना कोळेगाव धरणाच्या खाली, प्रत्येकाला सांगा की सावध राहावं. प्रत्येक शेतकरी मित्राला पण सांगा, कारण नदीत पाण्याची आवक एवढी आणि भयंकर पाऊस पण चालू आहे नदीपट्ट्यावर.
त्यामुळे आपापले नातेवाईक मित्र कोण जे असतील सीमापट्ट्यावर जेवढे का कोण असतील त्यांना नक्की सांगा. हो, हे मात्र काम नक्की करा बरं का तुम्ही. तर हा ब्लॉग मी इथं एंड करतोय. धन्यवाद.